देशातली अतिशय महत्वाची नीट परीक्षेचा पेपर फुटला. पेपर फुटल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. पर पेपर फुटी ही काय आपल्या देशात पहिल्यांदाच घडत होती असं नाही. ह्या देशामध्ये अनेक परीक्षांचे अनेक पेपर सहज फुटतात, अनेकदा फुटलेले पण आहे. ज्या देशाचे सरकार फुटतात, त्या देशाचे पक्ष फुटतात, खासदार आमदार फुटतात. तर पेपर फुटणं तितकंसं लोक आता गांभीर्याने पण घेत नाही. पण नेट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर देशभरात जी काही संतापाची लाट उसळली, ज्या तीव्र प्रतिक्रिया आल्या, त्या विचारात घेण्यासारख्या होत्या. त्याचं कारण असं होतं की नीट ही परीक्षा आहे, ही परीक्षा देशात एकदाच घेतली जात होती आणि सर्वसामान्य लोकांना ही परीक्षा देता येत होती. कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य लोकांची मुलं अहोरात्र कष्ट करून, मेहनत करून, रात्रात जागून अभ्यास करून ही परीक्षा देत होती. त्याच्यामध्ये यशही संपादन करत होते आणि त्याच्यामुळं ह्या परीक्षेच्या बाबतीत एक विश्वास होता. ही परीक्षा पारदर्शकपणे होते आहे आणि पेपर लीक सारखे प्रकार या परीक्षेमध्ये होत नाहीत अशी भावना लोकांची होती. अर्थात ते लोकांचं अज्ञान होतं. ही परीक्षा सुरू झाल्यापासून अनेकदा पेपर फुटलेले होते. अनेक विद्यार्थ्यांना पैकीचे पैकी मार्क गुण पडतात, एक रहस्य होतं. अनेक क्लासचे जे काही गेस पेपर आहेत ते ह्या परीक्षेचे तंतोतंत जुळतात. म्हणजे तशा मॉडेलचे प्रश्न येणं वेगळं, पण शब्दशः तंतोतंत एखादे प्रश्न जुळणं हेच खरं रहस्यमय असतं. आणि हे फक्त ह्याच वर्षी घडलं असं नाही, हे अनेकदा घडलं जातं. आणि गेस पेपरच्या नावाखाली आपल्या क्लासवाल्या मुलांना लाभार्थी करून, त्यांना गुणवंत आणि यशवंत ठरवून तेच बॅनर लावायचे आणि पुन्हा डॉक्टर इंजिनियरची फॅक्टरी आहे असं भासवायचं. हे सातत्यानं सुरू आहे. बरं, पेपर फुटल्यानंतर सीबीआयने तपास सुरू केला. नवीन परीक्षेची तारीखही जाहीर झाली. सीबीआयच्या तपासामध्ये महाराष्ट्रातून काही लोकांना अटक झाली. त्याच्यामध्ये लातूरचे प्रसिद्ध क्लास असलेले शिवराज मोटेगावकर यांनाही अटक झाली. नंतर त्यांच्या सर्व शाखा आरसीसीच्या सीलबंद करण्यात आल्या. त्यांचे क्लास बंद होते कारण ते सील केलेले होते. सीबीआयचं पथक तिथं अजून आहे. ईडीचे सुद्धा तिथे छापे पडत आहेत. अशा बंद पडलेल्या क्लास समोर शिवसेना शिंदे गटानं जाऊन आंदोलन केलं. त्यांच्या बोर्डवर ऑइल फेकलं आणि तिथं घोषणा दिल्या. पिंपरी चिंचवड येथील आरसीसी मोटेगावकरांच्या क्लासच्या बोर्डाला काळं फासून एनएसयूआय प्रदेश उपाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी प्रदेश महासचिव ॲडव्होकेट कृष्णा साठेंनी निषेध व्यक्त केलाय. यावेळी मोटेगाव हे करायचं काय कारण होतं? तर राजकारण. त्याच्यानंतर उद्धव सेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी सुद्धा स्पष्ट शब्द सांगितलं की नेटच्या परीक्षाचा जो काही पेपर फुटला त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत आणि नावं सुद्धा त्यांनी घेतली. काय चाललंय महाराष्ट्रात? तुमच्याच राज्यामध्ये नीटचं काय झालंय? नीट मारली ना युवकांची, भाजपनेच. हे सगळे लोक भाजपचे आहेत. आज प्रदीप जोशीला समन्स काढलेला आहे. नीटचा जो प्रमुख आहे हा कोण आहे? हा संघाचा कार्यकर्ता आहे. प्रदीप जोशीला समन्स काढलेला आहे. आज प्रदीप जोशी हा महाराष्ट्रातलाच माणूस आहे, तो प्रमुख आहे नीटचा. त्याला आज समन्स काढलाय. हा RSSचा रिसर स्वयंसेवक आहे हा माणूस. त्याच्यामुळे नीटच्या पेपर लीक प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचंच सूत्रधार म्हणून नाव घ्यावं लागेल. हे सगळे लोक जे अटक केले आहेत हे सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत. प्राध्यापक
की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संबंधित हे लोक आहेत आणि त्यामुळेच पेपर फुटला. म्हणजे पेपर फुटीचं खापर संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीच्या माती उडून मोकळे झाले. मग संजय राऊत असं बोलल्यानंतर संजय राऊतच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नवनाथ बन नावाचे जे काही प्रवक्ते आहेत ते पुढे आले आहेत. कारण संजय राऊत बोलले आणि नवनाथ बन बोलले नाहीत असं होणार नाही. कारण संजय राऊतच्या उत्तराला प्रत्युत्तर देण्यासाठीच त्यांची नेमणूक झाली की काय, इतका संशय ना इतपत ते संजय राऊतला प्रत्युत्तर करत असतात. त्यांनी साहजिकच त्याच्यामध्ये काँग्रेस हात आहे असं म्हटलं. मोटेगावकर नावाच्या एका प्राध्यापकाला सीबीआयनं ताब्यात घेतलंय. हा मोटेगावकर तेच आहे ज्यांनी अमित देशमुख यांचा प्रचार केला, काँग्रेसचा प्रचार केला. आता तुम्ही या प्रकरणामध्ये काँग्रेसला जाब विचारणार आहात का? नीट पेपर फुटी प्रकरणी काँग्रेसचा थेट सहभाग होतोय. या प्रकरणामध्ये संजय राऊत काही बोलणार आहात की त्यांची दातखिळी बसेल, याबद्दल संजय राऊतांनी आधी उत्तर दिलं पाहिजे. नवनाथ बन यांनी त्याच्यामध्ये काँग्रेस हात आहे असं म्हटलं आणि ह्या प्रश्नाचं राजकारण सुरू झालं. शिवराज मोटेगावकर यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावरून हे प्रचार केलेला आहे आणि ते काँग्रेसचे आहे. म्हणजे शिवराज मोटेगावकर एक गुन्हेगार ह्या प्रकरणातले काँग्रेसचे आहे म्हणून ह्यामध्ये काँग्रेसचा हात आहे अशा प्रकारचा दावा त्यांनी केला. काही ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात या संदर्भात निदर्शने केली. म्हणजे नीट सारखा इतका महत्वाचा पेपर फुटतो, अनेक विद्यार्थी पेपर फुटला ही बातमी ऐकून त्यांचं खच्चीकरण झालं, आत्महत्या झाल्या, अनेक विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्सही गमावला गेला असेल. आता पुन्हा त्या परीक्षेला त्या ताकदीनं समोर जाणं, पुन्हा यशाची खात्री आहे की नाही खात्री नसणं, एक प्रचंड दबाव, एक मानसिक ताण विद्यार्थ्यावर असतो, पालकावर असतो. या सर्वाचं गांभीर्य लोकांना नाही. आता त्याच्यामध्ये राजकारण रंगत चाललेलं आहे आणि जेव्हा एखाद्या प्रश्नाचं राजकारण होतं तेव्हा त्या प्रश्नाचं गांभीर्य अर्थातच संपतं. कारण त्या प्रश्नाकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून न पाहता आपापल्या पक्षी दृष्टिकोनातून पाहिलं जातं, त्या कंपुश ऐकून ते पाहिलं जातं. आता भारतीय जनता पार्टीच्या लोकांना काँग्रेसच्या नावानं बोटं मोडायची आणि इतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या संजय राऊत सारख्या लोकांनी भाजपच्या नावानं खापरं फोडायची, अशा पद्धतीचे हे सुरू राहील. याच्यामुळं जी काही तपास यंत्रणा आहे ती सुद्धा प्रभावित होऊ शकते आणि जनमानसामध्ये प्रश्नाचं असलेलं गांभीर्य हे कमी होऊ शकतं. आणि ह्या साऱ्या गोष्टीचा जे विद्यार्थी आता परीक्षा देणार आहेत त्याच्यावर हे अनिष्ट परिणाम होऊ शकतो. जी पेपर फुटणं वेगळं झालं ते तर मुलांच्या भविष्याशी खेळलेच आहेत, परंतु हे राजकारणी लोक सुद्धा मुलांच्या भविष्याचा खेळ मांडतात की काय असं मला वाटतं. तुम्हाला नक्की काय वाटतं? कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.